नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन टॅगवरचे प्रश्न. आता याच्यामध्ये आपण काही रूल्स पाहणार आहोत. क्वेश्चन टॅग हा अतिशय सोपा प्रकार आहे. फक्त आपल्याला काही थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि एवढ्याशा गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. सो हे बेसिकली हा जो व्हिडिओ आहे हा 9th-10th स्टँडर्डसाठी आहे. जे आता 10th बोर्ड एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मेन रूल असा आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आहे. म्हणजे सेंटेन्स निगेटिव्ह नाही करायचे. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी निगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरायचा आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्ससाठी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरायचे. ओके, आय विल रिपीट अगेन. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी निगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरायचा आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्ससाठी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरायचे. आता हे कसं करायचं? फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक छानसं सेंटेन्स आहे की शी इज हॅपी. ती खूप खुश आहे. आज होळी आहे आणि त्याच्यामुळे शी इज हॅपी. मग आता शी इज हॅपी हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? तर पॉझिटिव्ह आहे. हे मला कसं कळलं? कारण या ठिकाणी कुठेही नॉट, नेवर असले कोणतेही नकारार्थी रूपं नाही आहेत. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. सो हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. मग याच्यासाठी मला काय वापरावं लागेल? निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. मग आता तो कसा वापरायचा? तर सगळ्यात पहिल्यांदा वाक्यात शी आणि हॅपी याच्या व्यतिरिक्त काय आहे? इज. म्हणजे इज काय झालं? या ठिकाणी वर्ब झालं. सो वाक्यात जो कुठला वर्ब असेल त्याला आपल्याला करायचं आहे निगेटिव्हमध्ये कन्वर्ट. जो कुठला हेल्पिंग वर्ब असेल त्याला. सो आता या ठिकाणी इज हा हेल्पिंग वर्ब आहे. सो याला मी करणार आहे निगेटिव्हमध्ये कन्वर्ट. आता इजचं निगेटिव्ह काय होतं? इजंट. हे मला कसं कळलं? तर इज प्लस नॉट याचं आपण एक ॲब्रिवेशन फॉर्ममध्ये इजंट असं लिहितो. इजंट असं लिहितो किंवा तुम्ही इज नॉट पण लिहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, इज नॉटही चालतं आणि इजंट पण चालतं. तुम्ही कोणतंही लिहू शकता. असं काही नाही की तुम्हाला ॲब्रिवेशन फॉर्मच लिहायचं आहे. तुम्ही इज नॉट लिहिलं तरी पण तुमचे मार्क्स अजिबात कट नाही होणार आहेत. सो आता याचं क्वेश्चन टॅगमध्ये कन्वर्जन कसं करायचं आहे? सपोज की हे सेंटेन्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही याच्यासमोर सेंटेन्स आधी आहे असं लिहायचं. हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की क्वेश्चनमध्ये जे काही दिलं असेल ते आधी आहे असं लिहायचं आहे. शी इज हॅपी. मग त्याच्यासमोर फुल स्टॉप न देता कॉमा द्यायचा आहे आणि मग इथे लिहायचं आहे इजचं जे पण नॉटवालं फॉर्म असेल किंवा जे निगेटिव्ह फॉर्म असेल ते म्हणजेच इजंट किंवा इज नॉट आणि पुढे तोच करता. आता या ठिकाणी जर तिचं नाव दिलं असतं, फॉर एक्झाम्पल अनिता किंवा सविता असं काही दिलं असतं तर आपण इथे शी वापरलं असतं. जर या ठिकाणी मनोज, अनुज वगैरे असं काही दिलं असतं तर तुम्ही या ठिकाणी ही वापरलं असतं, इजंट ही. बट इथे ऑलरेडी शी वापरले तर तुम्हाला इथे शीच वापरायचं आहे. नो प्रॉब्लेम. ओके, आणि शेवटचा पार्ट म्हणजे क्वेश्चन मार्क. सो या ठिकाणी हे दोन जे साईन सिम्बॉल आहेत किंवा जे आपले पंक्च्युएशन मार्क आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. एक तर पहिलं म्हणजे आपला कॉमा आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन मार्क. तुम्ही हे जर नाही दिलं तर तुमचं या ठिकाणी हे उत्तर लिहून पण तुम्हाला चुकीचं दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे दोन सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक तर क्वेश्चन मार्क आणि दुसरं म्हणजे जे ओरिजिनल वाक्य आहे ते झाल्यानंतर कॉमा देऊनच तुम्हाला क्वेश्चन टॅग अटॅच करायचं आहे. ओके, सो हे झालं पहिल्या फॉर्मबद्दल. आता तुम्हाला वाक्यामध्ये कुठेही इज दिसलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इजचा नॉटवाला फॉर्म म्हणजेच निगेटिव्ह फॉर्म माहिती पाहिजे आणि तो फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. आधी कॉमा द्यायचा आहे, फॉर्म वापरायचा आहे. जो काही करता असेल त्याचं प्रोनाऊन रूप घ्यायचं आहे. आता या ठिकाणी सुहानी असतं तर सुहानीसाठी शी प्रोनाऊन आलं असतं. सो या ठिकाणी क्वेश्चन मार्क. ओके, नेक्स्ट आहे ॲम. ॲम हे सगळ्यात एक्सेप्शन आहे पूर्ण क्वेश्चन टॅगच्या रेंजमध्ये. ते यासाठी की आय ॲम ब्युटिफुल. इथे मग तुम्ही काय लिहिणार आहात? सवयीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ॲम अँड आय असं लिहिलं असतं. बट इथे असा रूल आहे की तुम्ही ॲम अँड हे फॉर्म तयार करू शकत नाही. का ॲम अँड हे फॉर्म तयार करू शकत नाही? कारण ग्रामरमध्ये असं कोणतंही फॉर्म नाही आहे. सो तुम्ही ॲमचं ॲम अँड करू शकत नाही. मग ॲमचं काय करता येईल? तर ॲमचं आपण अरंट करतो. काय करतो? अरंट. मग आय ॲम ब्युटिफुल. हा मी सुंदर आहे. मग याचं काय होणार आहे? निगेटिव्ह अरंट आय. म्हणजे नाही का मी सुंदर नाही का? बेसिकली आपण क्वेश्चन टॅग यासाठी वापरतो अरंट आय. बेसिकली आपण क्वेश्चन टॅग यासाठी वापरतो की हां मी सुंदर आहे मला माहिती आहे, पण मला हे कन्फर्म करायचं तुमच्याकडून की मी सुंदर आहे का. ओके, सो यासाठी आपण क्वेश्चन टॅग वापरतो. म्हणजे क्वेश्चन टॅगचा एक याच्या मागची एक कॉन्सेप्ट अशी आहे की आपण कन्फर्मेशनसाठी वापरतो. शी इज हॅपी. इजंट शी? ती आनंदी आहे नाही का? मग तुमचं उत्तर ऑब्व्हियसली हो असणार आहे. सो दॅट्स वाय अशा पद्धतीने आपण हे सगळे आन्सर्स लिहिणार आहोत. म्हणजे याची उत्तरं आपण तयार करणार आहोत. आय ॲम ब्युटिफुल कॉमा द्यायचा आहे. अरंट आय नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आता आय ॲम नॉट अगली. आता मी या ठिकाणी सांगितलं ॲम असेल तर अरंट घ्यायचं. मग ॲम नॉट असेल तर काय घ्यायचं? तर आय ॲम नॉट अगली एम आय. इथे मात्र तुम्हाला काय घ्यायचं आहे? एम आय. आर आय नाही घ्यायचं, एम आय एस घ्यायचं. ओके, फक्त ॲमचं निगेटिव्ह करताना अरंट करायचं आहे. बट ॲम नॉटचं पॉझिटिव्ह करताना तुम्हाला या ठिकाणी एम आय घ्यायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये ॲमंट लिहिता येत नाही बट ॲक्च्युअल सेंटेन्समध्ये आय ॲम नॉट असं लिहिलेलं येऊ शकतं. सो त्यावेळी तुम्हाला ॲम नॉटचं कन्वर्जन ॲम आयमध्येच करायचं आहे, अरंट आयमध्ये नाही करायचं. ओके, सो त्याच्यामुळे ही थोडीशी एक्सेप्शनल केस होती. या ठिकाणी पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं. सो बस एकदा लास्ट मी रिपीट करते की आय ॲम ब्युटिफुलचं तुम्ही ॲमचं अरंट करू शकता बट
ॲम नॉट जर ॲक्च्युअल वाक्यामध्ये असेल तर याचं आरंट आय नाही होत, याचं ॲम आयच होतं. ओके, सॉरी आर आय नाही होत, ॲम आयच होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड आहे आर आणि आरंट, म्हणजे फ्रूट्स आर व्हेरी स्वीट, फळं खूप स्वीट आहेत. आता याचं तुम्हाला क्वेश्चन टॅग लावायचं आहे. आता इथे तुम्हाला काय पाहायला मिळते, आर पाहायला मिळते. मग तुम्ही ते आरचं निगेटिव्ह करणार आहात. ऑब्व्हियसली फ्रूट्सचं निगेटिव्ह होणार नाही आहे, व्हेरीचं पण निगेटिव्ह होत नाही आहे, स्वीटचं पण निगेटिव्ह होत नाही आहे. मग आपण आरचंच करणार, कारण आरच या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. तर आरचं निगेटिव्ह काय होणार आहे, आरंट. आरचं निगेटिव्ह तुम्हाला ॲमचं निगेटिव्ह करण्यासाठी पण वापरायचं आहे आणि आरचं निगेटिव्ह करण्यासाठी पण वापरायचं आहे. आता इथे फ्रूट्स आहेत, फ्रूट्ससाठी प्रोनाउन काय तयार होईल, ते फ्रूट्स आपण म्हणतो की नाही, सो दे. ओके, सो आरंट दे. इथे तुम्ही आरंट फ्रूट्स नाही वापरू शकत, कारण ते एवढं ॲप्रोप्रिएट नाही आहे. आरंट दे पूर्ण ॲप्रोप्रिएट आहे. ओके, सो फ्रूट्स आर व्हेरी स्वीट, आरंट दे फ्रूट्स खूप स्वीट आहेत. नाही का ते, म्हणजे नाही का ते स्वीट, असं तुम्ही या ठिकाणी विचारणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॅव असेल तर हॅवंट करायचं. आय हॅव अ ब्युटिफुल डॉल. ओके, सो माझ्याकडे एक ब्युटिफुल डॉल आहे. आता याचं निगेटिव्हमध्ये कसं होईल, हॅवंट आय नाही आहे का माझ्याकडे, आहे ना, सो हॅवंट आय. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही याचं निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहात. अगेन जर तुम्हाला निगेटिव्हमध्येच दिलं असेल, कसं दिलं असेल, ही हॅज नॉट कम्प्लिटेड हिज होमवर्क, म्हणजे त्याने त्याचा होमवर्क कंप्लीट केला नाही. आता तुम्ही याचा निगेटिव्ह जर सेंटेन्स असेल तर तुम्ही काय करणार आहात, पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहात. हॅज ही, म्हणजे त्याने केलं आहे का होमवर्क कंप्लीट, त्याने होमवर्क केलेला नाही, केला आहे का असं आपण त्याला विचारत आहोत. ओके, सो ही हॅज नॉट कम्प्लिटेड हिज होमवर्क, हे झालं आपलं मेन सेंटेन्स. मग आपण देणार आहोत कॉमा आणि मग क्वेश्चन टॅग अटॅच करताना हॅज ही, त्याने केलं आहे का होमवर्क कंप्लीट, सो असं आपण त्या क्वेश्चनमधून, त्या टॅगमधून विचारणार आहोत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डू असेल तर डोंट घ्यायचं आहे, डज असेल तर डझंट घ्यायचं आहे. आता अगेन या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगायचा राहिला की हॅव कधी येतं आणि हॅज कधी येतं. तर हॅव आपण कोणासाठी वापरतो, आय असेल तर आपण हॅव वापरणार, वी असेल तर आपण हॅव वापरणार, दे असेल तर आपण हॅव वापरणार, यू असेल तरी पण आपण हॅव वापरणार. ओके, म्हणजे यू सिंग्युलर असेल किंवा यू प्ल्युरल असेल, यू आपण सिंग्युलरमध्ये पण वापरतो आणि प्ल्युरलमध्ये पण वापरतो. तर अशा पद्धतीने आय, वी, यू, दे हे जर असतील, हे जर कर्ते असतील तर आपण त्यासाठी हॅव वापरतो. आणि जर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी आणि इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, कोणतं पण नेम असेल तर, सो हे जर थर्ड पर्सन सिंग्युलर आले तर त्यासाठी आपण हॅज वापरतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी ही हॅज घेतलं आणि आय हॅव घेतलं. ओके, सो थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये काय काय येतं, ही, शी, इट आणि नेम. जर असे असतील तर आपण हॅज आणि हॅझंट वापरणार आहोत. आणि जर आय, वी, दे, यू असेल, यू सिंग्युलर आणि प्ल्युरल यू, सो असं असेल तर आपण हॅव किंवा हॅवंट वापरणार आहोत. ओके, सिमिलरली जर या ठिकाणी डू कधी वापरायचं, तर हे जे ज्याच्यासाठी आपण हॅव वापरतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय, वी, दे, यू, तर यासाठीच आपण डू पण वापरणार आहोत. आणि डज कोणासाठी वापरायचं, तर अगेन थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट आणि नेम ज्याचं कोणाचं नाव असेल तर त्यासाठी. ओके, सो त्या ठिकाणी आपण डज वापरतो. अगेन आपल्याकडे दोन सेंटेन्सेस आहेत. आय डोंट वॉन्ट टू गो, म्हणजे मला जायचं नाही आहे. डू आय, जावंसं वाटतंय का मला, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू गो, मला जाण्याची इच्छा नाही आहे किंवा मला जायचं नाही आहे. सो जावंसं वाटतंय का मला, डू आय. म्हणजेच या ठिकाणी जे डोंटचं फॉर्म होतं त्याचं मी काय केलं, पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट केलं, डू आय. आणि आय असल्यामुळे आपण इथे डू वापरतोय, डज नाही वापरत आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. नेक्स्ट आहे अनिता वॉन्ट्स टू इट. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी मी डू पण नाही घेतलं, इज पण नाही घेतलं, डज पण नाही घेतलं, काहीच नाही घेतलं. मग आता याचं कन्वर्जन कसं करायचं आहे. ओके, सो बेसिकली जेव्हा या ठिकाणी तुम्हाला कुठेही हेल्पिंग वर्ब नाही दिला तेव्हा तुम्ही पाहणार आहात की याच्यामध्ये वर्ब कोणता आहे. आता हेल्पिंग वर्ब नाही आहे, मग मेन वर्ब पाहायचं. सो या ठिकाणी मेन वर्ब तुम्ही पाहणार आहात सगळ्यात आधी. हे वर्ब नाही बरं का, हे इन्फिनिटिव्ह आहे. कारण टू सोबत जर वर्ब असेल तर ते इन्फिनिटिव्ह असतं. तुम्हाला इन्फिनिटिव्ह शोधण्यासाठी पण येऊ शकतो पेपरला. सो टू सोबत जे कुठलं वर्ब असेल त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. ओके, सो हे पण लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा एक्झाममध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आहे ते ओळखा आणि लिहा असे पण प्रश्न येतात. सो त्यासाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. दॅट इज तुम्हाला टू प्लस वर्ब जे दिसेल ते तुम्ही इन्फिनिटिव्हमध्ये घेणार आहात. आणि हा वर्ब नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फर्स्ट फॉर्ममध्ये, वर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये असायला पाहिजे, सेकंड किंवा थर्ड फॉर्ममध्ये नसायला पाहिजे. फर्स्ट फॉर्ममध्ये असेल तरच तो इन्फिनिटिव्हमध्ये येणार आहे. ओके, सो हे बघा आता या ठिकाणी वर्ब कोणता आहे, वॉन्ट्स. मग आता या वर्बचा टेन्स कोणता आहे, वॉन्ट्स आपण कोणत्या टेन्समध्ये वापरतो, सिम्पल प्रेझेंटमध्ये. कशामध्ये वापरतो, सिम्पल प्रेझेंटमध्ये. ओके, सो सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण वॉन्ट्स हा शब्द वापरतो, वॉन्ट्स हा वर्ब वापरतो.
मग आता सिम्पल प्रेझेंटमध्ये तुम्हाला डू डसची रूपं माहिती असतील, तर सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण डू आणि डस हे दोनच फॉर्म वापरतो. ओके, सो आता मी मगाशी सांगितलं की ही, शी, इट किंवा नेम असेल तर त्यासाठी आपण डसचं रूप वापरतो. म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी जो हिडन वर्ब आहे तो कोणता आहे, डज आहे. ओके, हिडन वर्ब कोणता आहे, डज आहे. तर तुम्हाला लिहायचं नाही आहे, फक्त तुम्हाला ओळखायचं आहे की या ठिकाणी हिडन वर्ब कोणता आहे, दॅट इज डज. मग तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह करणार आहात किंवा क्वेश्चन टॅग वापरणार आहात तेव्हा तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये DOAESNT डझंट शी, ओके, डझंट शी घ्यायचं आहे. ओके, आता हे डझंट कसं ओळखायचं किंवा या ठिकाणी तुम्ही डू घ्यायचं की डज घ्यायचं, यासाठी तुम्हाला हे काही रूल्स फॉलो करावेच लागतील की आय, वी, दे, यू वगैरे असेल तर तुम्हाला हॅव किंवा डू वापरायचं आहे. ही, शी, इट, नेम असेल तर तुम्हाला हॅज किंवा डज वापरायचे. हे हॅव, हॅज आपण बेसिकली परफेक्ट टेन्समध्ये वगैरे वापरतो आणि डू डज आपण वापरणार आहोत कशामध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिड आणि डिडंट. हे आपण पास्ट टेन्समध्ये वापरतो. सपोज की माझ्याकडे, मी हे इरेज करते. सपोज की माझ्याकडे एक वाक्य आहे, आय नको, पायल डिड नॉट, काय नाही केलं पायलने, डिड नॉट स्टडी टुडे, पायलनेच अभ्यासच नाही केला. ओके, पायल डिड नॉट स्टडी टुडे असं माझ्याकडे एक सेंटेन्स आहे. आता या ठिकाणी डिड नॉट मला क्लिअरली पाहायला मिळते. ओके, डिड नॉट मला या ठिकाणी क्लिअरली पाहायला मिळते. सो मी ते काय वापरणार, बोला रे, येस, डिडशी. ओके, डिडशी, पायलने आज अभ्यास नाही केला का तिने, असं आपण त्या ठिकाणी विचारतोय. सो पायल डिड नॉट स्टडी टुडे, डिडशी. अगेन या ठिकाणी ते आपल्याला डिड हे इझिली पाहायला मिळते. जर डिड नसेल तर आय एट ॲन ॲपल, म्हणजे मी ॲपल खाल्ला. ओके, आता या वाक्यामध्ये तुम्हाला कुठे इझिली हेल्पिंग वर्ब पाहायला मिळतोय का, आय एट ॲन ॲपलमध्ये नाही पाहायला मिळते. मग आता इथे वर्ब कोणता आहे, ॲक्च्युअल वर्ब एट आहे. हा कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्टमध्ये आहे. कसं कळलं, तर इटचा पास्ट टेन्स काय होतो, एट होतो. सो त्याच्यावरून ओळखायचं आहे की हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. सो आता हे वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे तर मी या ठिकाणी मी कोणता हेल्पिंग वर्ब वापरायला पाहिजे, ऑब्व्हियसली डिड वापरायला पाहिजे. आता हे सेंटेन्स कसं आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे. मग मला डिडचं काय वापरायचं आहे, निगेटिव्ह फॉर्म. सो मी या ठिकाणी डॅश करणार आणि डिडंट आय असं मी इथे लिहिणार आहे. ओके, सिम्पल. सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. तुम्हाला जरी ॲक्च्युअली वर्ब दिला असेल हेल्पिंग वर्ब तर तुम्हाला इझिली कन्वर्ट करायचं आहे. जर हेल्पिंग वर्ब नसेल दिला तर तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल की या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय आहे, कशाच्या आधारे, वर्बच्या टेन्सच्या आधारे तुम्हाला हे फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट आहे फ्युचर टेन्समध्ये आपण विल किंवा वोंट वापरतो. विलचं निगेटिव्ह फॉर्म वोंट होतं, विलंट वगैरे असलं काही होत नाही, विलचं वोंट होतं. ओके, सो राजेश विल अचीव दी गोल. राजेश तो गोल, त्याचा जो काही गोल असेल तो अचीव करेल. आता या ठिकाणी विल आहे. ओके, फ्युचरमध्ये तो करणार आहे. मग आपण याचा निगेटिव्ह फॉर्म करून कसं विचारणार, वोंट ही, म्हणजे नाही का तो करणार अचीव त्याचा गोल, असा याचा अर्थ होतो. वोंट ही म्हणजेच राजेश विल अचीव दी गोल, वोंट ही असं आपण या ठिकाणी क्वेश्चनमध्ये विचारणार आहोत. मोस्टली विलसाठी तुम्हाला विल त्या वाक्यामध्ये असेलच. विल तुम्हाला ॲज अ वर्बमधून शोधा वगैरे किंवा हिडन असेल असं काही नाही, विल तुम्हाला त्या वाक्यामध्ये दिलं जाईलच. ओके, सो तुम्हाला विल दिसलं की तुम्हाला काय करायचं आहे, विलचं निगेटिव्ह वोंट करायचं आहे आणि जो काही करता असेल त्याचं तुम्हाला प्रोनाऊन घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे कॅन असेल तर त्याचं कन्वर्जन कांटमध्ये करायचं आहे, कांट असेल तर कॅनमध्ये करायचं आहे. ओके, सो बेसिकली हे कसं येईल, आता आय कॅन डू धिस. ओके, म्हणजे मी हे करू शकते. सो एखादं काम आहे आणि मला ते करायचं आहे, सो आय कॅन डू धिस. आता तुम्हाला या ठिकाणी कॅन पण पाहायला मिळते, डू पण पाहायला मिळते. मग कोणतं घ्यायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी कॅनलाच निगेटिव्ह करायचं आहे. का करायचं आहे कॅनला निगेटिव्ह, कारण डू हे ॲक्च्युअल क्रियापद आहे या वाक्यामध्ये आणि कॅन हे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. ओके, सो जेव्हा असं असेल तेव्हा तुम्हाला कॅनचंच कन्वर्जन ह्याच्यामध्ये नॉटमध्ये करायचं आहे किंवा निगेटिव्हमध्ये करायचं आहे. डोंट आय नाही करायचं आहे. आय कॅन अचीव धिस, कांट आय असं तुम्ही विचारणार आहात. मी हे करू शकते नाही का मी, किंवा नाही करू शकत का मी, असं तुम्ही विचारणार आहात. आय कॅन डू धिस, कांट आय. सो असा हा प्रश्न तयार होणार आहे. जेव्हा वाक्यामध्ये दोन तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स पाहायला मिळतील तर तेव्हा सगळ्यात प्रॉपर हेल्पिंग वर्ब कोणता आहे तर कॅन आहे. कारण डू आपण एखादं काम करणं याला आपण डू म्हणतो, पण कॅन आपण एखादं काम करणं याला आपण कधी कॅन म्हणत नाही किंवा कॅन हा स्पेशल असा मेन वर्ब कधी नसतो. ओके, सो कॅन इज ऑलवेज ऑक्झिलरी नाही, हेल्पिंग वर्ब घेऊया आपण याला. नेक्स्ट आहे मस्ट असेल वाक्यामध्ये तर त्याचं कन्वर्जन मस्टंटमध्ये करायचं आहे आणि मस्टंट असेल किंवा मस्ट नॉट असेल तर त्याचं कन्वर्जन मस्टमध्ये करायचं आहे. यू मस्ट नॉट फिल धिस फॉर्म. तुम्ही हा फॉर्म अजिबात भरू शकत नाही. ओके, मस्ट म्हणजे कंपल्शन आहे की नाहीच भरू शकत. ओके,
सो आता या ठिकाणी मस्ट नॉट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मस्टमध्ये मस्ट यू. ओके, सिम्पल. नेक्स्ट आहे, हे जर तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये असेल, यू मस्ट फिल दिस फॉर्म, मग काय करायचं, कॉमा करायचा, मस्ट नॉट यू किंवा मस्ट अँड यू आणि क्वेश्चन मार्क. सिम्पल. नेक्स्ट आहे, शूड असेल तर शुडंट करायचं. सारा शुड वेकअप अर्ली, कशाला लवकर उठायचं आहे असं म्हणत असेल सारा, सो तिची आई तिला म्हणते की सारा यू शुड वेकअप अर्ली. मग आता इथे तुम्हाला शूड हा पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळतोय, मग याचं कन्वर्जन निगेटिव्हमध्ये करताना SHOULDLNT आणि सारा काय आहे, मुलगी आहे, सो त्यासाठी आपण शी वापरणार आहोत. शुडंट शी, नाही का तिने लवकर उठायला पाहिजे किंवा लवकर उठलं पाहिजे. तर दॅट नेक्स्ट आहे वॉज आणि वॉजंट. आता आपण वॉज कोणासाठी वापरतो आणि वेरंट कोणासाठी वापरतो, तर जे सिंग्युलर आहे त्या सगळ्यांसाठी आपण वॉज वापरतो आणि जे प्लुरल आहेत त्या सगळ्यांसाठी आपण वेअर वापरतो. कोणत्या टेन्समध्ये, तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. हे कुठलं चाललं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं चाललं आहे. ओके, सो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जे पण सिंग्युलर असतील त्या सगळ्यांसाठी आपण वापरणार आहोत वॉज. जे पण प्लुरल असतील, प्लुरलमध्ये काय येऊ शकतं, तर यू प्लुरल येऊ शकतो, म्हणजे तुम्हीमधला यू प्लुरल येऊ शकतो, दे येऊ शकतं. ओके, सो हे जे किंवा वी पण येऊ शकतं. सो हे जे आहेत यासाठी आपण वापरणार आहोत वर. आणि जर आय असेल, सिंग्युलर यू असेल, ही शी इट असेल किंवा कोणाचं नाव असेल तर या सगळ्यांसाठी आपण वापरणार आहोत वॉज. आणि वॉज असेल तर वॉजंट करायचं आहे, वर असेल तर वेरंट करायचं आहे किंवा वर नॉट करायचं आहे. सो शी वॉज गोईंग, वॉजंट शी. सो अशा पद्धतीने येणार आहे तुमचा क्वेश्चन. किंवा शी वॉजंट गोईंग, वॉज शी. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह. नेक्स्ट आहे, दे वर नॉट हॅपी, ते हॅपी नव्हते. मग आता या ठिकाणी वर नॉट किंवा वेरंट आहे तर तुम्हाला याचं कन्वर्जन पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे. वर दे, होते का ते हॅपी, येस, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेटस. आता हे थोडेसे एक्सेप्शन आहेत की इथे आपण निगेटिव्हमध्ये करत नाही, हे सगळं आपण पॉझिटिव्ह ठेवतो, हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. सो लेटस गो टू मॉल, लेटस स्टडी, लेटस प्ले, लेटस इधर उधर किधर भी. सो अशा पद्धतीने जेव्हा लेटस असेल तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग आपण शल वी घेतो. ओके, लेटस सोबत नेहमी आपण शल घेणार आहोत आणि अस सोबत आपण वी घेतो. ओके, सो लेटस गो टू मॉल. वा, मॉलला जायचं आहे, एक्झाम झाल्यावर जा. हां, सो या ठिकाणी येणार आहे शल वी. लेटस गो टू मॉल, कॉमा द्यायचाच आहे आणि मग लिहायचं आहे शल वी. आता लेट मी असेल तर विल यू, मी सोबत विल घेतो आपण, अस सोबत शल वी घेतो पण. ओके, सो अशा पद्धतीने हे काही रूल्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत, कारण मी हे सिंग्युलर आहे, अस हे प्लुरल आहे. सो बेसिकली आपण या ठिकाणी शल घेणार आहोत आणि मी सोबत आपण विल यू घेणार आहोत. ओके, अरे गेला. हां, सो लेट मी कम्प्लीट धिस वर्क, मला हे काम करू दे. ओके, सो आता या ठिकाणी विल यू येणार आहे. लेट मी कम्प्लीट धिस वर्क, विल यू, तुम्हाला देशील का हे काम करून, म्हणजे मला काम करायचं, तुम्हाला करून देशील का. तर अशा पद्धतीने लेट मी कम्प्लीट दी वर्क, विल यू, तुम्हाला काम करू देशील. तर अशा पद्धतीने ही वाक्य इथे तयार झालेली आहेत. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, याच्यामध्ये कोणताही डाऊट नसेल आणि तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं असेल. अगेन हां, अजून एक सांगायचं राहिलं की जर फ्युचरमध्ये असेल तर आपण विलचं वोंट बघितलं, जर या ठिकाणी शल असेल तर शलचं शांत येतं, शांत नाही शांत येतं. ओके, तर अशा पद्धतीने हे एक फॉर्म लिहायचं राहिलं. आणि आय थिंक की मी सगळं याच्यामध्ये कवर केलेलं आहे. अजून काही तुम्हाला नवीन गोष्टी याच्यामधल्या माहिती असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, मी त्याला पण पिन करेन, जेणेकरून इतरांना अजून थोडंसं ज्ञान मिळेल, मला पण मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. हा क्वेश्चन येतो A4मध्ये, ग्रामरमध्ये. ही मेन गोष्ट होती जी सांगायची राहिली सुरुवातीला, ॲक्च्युली मला सांगायला पाहिजे होतं, बट A4मध्ये ग्रामरमध्ये हा क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 2A मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 2B मध्ये, B4 असेल तर. ओके, तर अशा पद्धतीने ग्रामरमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. अगेन तुमचा जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे त्याच्यामध्येही हे येऊ शकतं ॲज अ ग्रामरचा क्वेश्चन, म्हणजे A4चा क्वेश्चन. आणि हा कुठे असतो, क्वेश्चन नंबर 4मध्ये असतो. सो क्वेश्चन नंबर 4चा A4, क्वेश्चन नंबर 2 A4, क्वेश्चन नंबर 2 B4, या सगळ्यासाठी हा क्वेश्चन कशामध्ये तरी एकदा तरी विचारला जाऊ शकतोच. ओके, सो त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. सो व्हिडिओ झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय बाय.